ते कर्नाटक स्पेशल भोगीचं कोथिंबीर। हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। मी आहे आर्य आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे। आणि आत्ता वाजलेलं आहे 12:30 वाजलेले आहे दुपारचं। आणि आज मंडे आहे ना, त्याबद्दल आमच्याकडे सकाळीच लाईट गेलेली आहे बघा, म्हणजे की 9:30ला काहीतरी लाईट गेलेली आहे, अजून पत्ता नाही आहे। आणि सगळ्यांना तुम्हाला ॲडव्हान्समध्ये ना मकर संक्रांतीचं ना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड बोला आणि तुमचं सगळं पूर्ण म्हणजे की हा वर्ष तरी ना पूर्ण तुमचं ना तिळगुळचं गोडप्रमाणे सगळं तुमचं आयुष्य पण गोडच जाऊ दे, असं मी सगळं देवाकडनं हे करून घेते। आणि चला आज ना भोगीचं हे आहे ना, मग आज मी करणार आहे, मी आहे कर्नाटकचे, मी करते कर्नाटक स्पेशल भोगीचं। सगळं भाजी मिळून ना फटकन व्हायचं, म्हणजे की कुकरमध्ये फक्त 2 सिटीमध्ये तसलं मी भाजी करते, सगळं मिक्स भाजी। चला मग आता करून घेऊया तुम्हाला। आणि मगाशीच ना जाऊन ना गुडियाला स्कूलवरनं आणली मी। एवढं गरम व्हायला लागले ना खरंच ना, आता कधी लाईट कसं 2ला येतं की 3ला येतं काय माहीत। आता बघा हे पावटे घेतलेले आहे मी, आणि ह्याच्यात ना वांगी आणि बटाटा ना हे बघा पाण्यातनं कापून ठेवले, नाही तर ना काळे पडतात। आता फक्त माझ्याकडे एवढेसे भाजी आहे, मी एवढेच करणार आहे। आणि हे बघा एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। आता कांदा आणि टोमॅटो कापून घेते। कायच झंझट नाही आहे हे भाजी करायचं मध्ये, फक्त 2 सिटीमध्ये ना आपलं भाजी होऊन टाकते। आणि हे जो मी करते ना कर्नाटक स्टाईल, आमची आई करते तसं करते, आमची आई कसं शिकवली होती ना तसं। थांबा फक्त बघा, एक ना 9 ना लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, हे एवढंसं आलं। चला आता ह्याला ना कुटून घेते, घालते 1-2 चमचा। हे बघा मोहरी घालूया, आता हे आलं लसूण पेस्ट घालून घेऊया, घालूया आता टोमॅटो घालून घेऊया, मीठ, हळद, हिंग, कश्मीरी लाल मिर्च पावडर, जरासं पाणी घालते, अजूनच तिखट आहे, पत्ता विसरली होती, कढीपत्ता घालूया। ह्याच्यात मी जिरा पावडर धनिया पावडर घालत नाही आहे, क्योंकि आमच्याकडे ना घालत नाही आहे, सिंपलमध्ये की सिंपल वेमध्ये करतात। आता ना भाजी घालून घेऊया, भोगीचं भाजी करायला लागलो तर तीळ तर घालायचं पाहिजेच ना। हे बघा तीळ घालते मी 1 चमचा। ॲक्च्युली हे तीळचं ना जरासं पेस्ट करून मतलब की वाटप करून घातलं तरी पण ना छान लागतं टेस्ट, क्योंकि आता माझ्याकडे काय झालं लाईट नाही आहे, त्याबद्दल तुम्हाला किती पाहिजे पाणी, मतलब की तुम्हाला कसं तुम्हाला घट्ट पाहिजे काय ग्रेव्हीसारखं पाहिजे की पातळ पाहिजे, ते तुमच्यावर डिपेंड आहे। मी थोडंसं घालते पाणी, हे बघा 1 वाटी पाणी मीठ घालते, हे बघा किती छान दिसते बघा। आता हे बघा लास्ट कोथिंबीर, आता ना ढाकण लावते आणि 2 सिटी करते। एवढं भांडे आहे, सगळं स्टँडला आता लावून टाकते। आता ना 1:30 झालेले आहे, आता आरोहीला आणायला जाते। आणि तुम्हाला एक सांगू, सगळे म्हणतात की एवढं उशीरनं भाकरी आणि हे भोगीची भाजी वगैरे करते म्हणून, असं नाही, मी सकाळी पण केलेली आहे। सकाळी पण ना आरोहीच्या त्यांच्या पप्पाच्या डब्याला ना तिळाची भाकरी तीळ लावून आणि भोगीची भाजी करूनच दिलेली आहे। लेकिन कसं सकाळी माझं एवढं घाई असते ना, मला प्रॉपर शूट घ्यायला जमत नाही आहे एकटीच। आणि माझं तुम्हाला मी कधीतरी माझं फुल होम टूर देते, तुम्हाला बरोबर दाखवते की माझं किचन खूप छोटं आहे, आणि मोबाईल कुठं ठेवायला नाही तर जागा नाही आहे असं कुठंतरी। आणि एकदा बघितलं सर, मी माझं एक हातात मोबाईल असतं आणि एक हाताने मी असं म्हणजे की काय जेवण बनवायचं काय करत असं शूट घेत असते। त्याबद्दल सकाळीच मी त्यांना तीळ लावून वगैरे भाकरी आणि भोगीची भाजी थोडीशी करून दिली, फक्त त्यांच्या दोघांच्या डब्यासाठी। आणि आता मी परत शूटसाठी म्हणून ना मी थोडीशी सगळं भाजी काढून ठेवली होती, पावटे वगैरे, आता मी परत केली क्योंकि तुम्हाला दाखवायचं होतं। आणि आता येऊन पण परत मी आता भाकरी वगैरे करते तिळाचं, ते पण मी दाखवून देते। आणि ॲक्च्युली मी बाजरीची भाकरी करणार नाही आहे, मी तांदळाची भाकरी त्याला तीळ लावून करणार आहे। आमच्या साईडला पण बाजरीची भाकरी वगैरे करतात, लेकिन
जास्तीत जास्त ना मी कुठं राहते बघा, आमची आई वगैरे ना तांदळाची भाकरीच करत होते, तांदळाची भाकरी त्याला तीळ लावून वगैरे. म्हणजे की भाजरीची भाकरी कशाला केली नाही सकाळी मी, कसं ते लवकरच घट होतात आणि पाप टिफिनला देऊन ना आरोहीला त्यांच्या पप्पाला उपयोग नाही आहे, ते घट होणार, मग खाणार कसं, ते कसं गरम गरमच छान लागतं. त्याबद्दल मी ते नाही केली. मी तांदळाचं पीठच आणलेले आहे, त्याच्यावर तीळ लावून भाकरी केली. फक्त मी शूटसाठी म्हणून आता परत करायला लागले. बघा किती मेहनत असते. आणि तुम्ही काय व्हिडिओला लाईक पण करत नाही, काय नाही. प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज शेअर करा. चला आता जाऊन आरोहीला आणते, मग नंतर ब्लॉग कंटिन्यू ठेवते. आता 2 वाजले बघा, आता जस्ट आरोहीला घेऊन आली. चला आता पटकन भाकरी करून घेते, त्याच्या आधी ना तुम्हाला भाजी दाखवते. आमची भोगीचं भाजी तयार झालेली आहे. ती मस्त दिसते ना, तुम्हाला दाखवते. हे बघा, दोनच शेती केलेली आहे. तांदळाचे पीठ घेतलेले. हे बघा, पाणी उकळते, पाणी घालून घेते. आता ना परत लाईट गेली बघा, आत्ता तरी आली होती, परत 5 मिनिटात परत लाईट गेली. हे बघा, तीळ घेतलेले आहे. हे बघा किती मस्त छान फुललं बघा भाकरी. आता ह्याच्यावर ना अजून थोडेसे ना तीळ घालूया. भाकरी पण झालेली आहे आणि भाजी पण झालेली आहे. प्लेट तयार झालेली आहे. चला मग आता हे पहिला मी ना देवाला दाखवते प्लेट. हे बघा, आरोहीला पण वाढून दिलेली आहे. हे बघा, ठीक आहे. तिळगुळ घे, गोड बोल. आता ह्यांचा होऊ दे, मग मी जेवते. कसं झाले ग गुडिया, कसं झाले? मस्त झाले, छान झालं. आता जेवण करून घेते. 3 वाजले बघा. पहिला ना लाडू खाऊन घेते. हे ना मी मस्त झालेलं आहे. ते सिंपल आहे, काय असे नाही वाटप नाही, काय नाही. आमच्या साईडला, कर्नाटक साईडला मी बघितलेली आहे की आम्ही जास्त खोबरेचं वापरत करत नाही. आता माझं जेवण झालं आहे आणि किती 3:30 वाजायला आलेलं आहे बघा. हे बघा, एवढं सगळं भांडे पडलेलं आहे. अजून पाणी का नाही, झोपले पडले म्हणजे की असं बघा. आता जस्ट जाऊन असं पडले नंतरच पाणी येतं बघा. असं आम्हाला पाण्याचं सतवतं ना. आजचा माझा असं गेला माझा भोगीचा दिवस. बघा आता हा व्हिडिओ ना इथं संपवते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि परत एकदा सगळ्यांना माझ्याकडनं हॅपी मकर संक्रांती.